हालेलुया हालेलुया। कोरिन्थियस पहिले पत्र 12:7-11 कोरिन्थियस पहिले पत्र 12:7 तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकीकरण होते। वचन 8 कारण एखाद्याला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन 9 एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच आत्म्यात निरोगी करण्याची कृपा मिळाली। वचन 10 एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्म्य ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, एखाद्याला भाषेचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। वचन 11 तर ही सगळी कार्य तोच एक आत्मा करीतो, तोच एक शरीराने एकीकरणात लागू देतो। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते? संत पौल म्हणतो की पवित्र आत्म्याची वरदाने, या पवित्र आत्म्याच्या वरदानाचे वेगवेगळे प्रकार आहेत या बाबतीत संत पौल म्हणतो। म्हणून तो म्हणतो की आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी आपल्याला होत असते, लोकांच्या भल्यासाठी, हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला प्रकटीकरण घडलं जातं। आणि वचन सांगते की या पवित्र आत्म्याच्या बाबतीत ही जी वरदाने आपण पाहतो, पवित्र आत्म्याची वरदाने, या वरदानांमध्ये वचन आहे, शक्ती आहे किंवा कृपादाने किंवा मात्र अनेक गोष्टी आहेत जे या वरदानामध्ये लिहिलेले आहेत। वरदान या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वाद रूपाने देण्यात येणारी एक देणगी, आशीर्वाद रूप देणगी म्हणजे देवाकडून आशीर्वादाने मिळणारी देणगी, त्याला वरदान म्हणतात। जी देणगी परमेश्वरापासून मिळते आणि म्हणून आशीर्वाद रूप देणगी म्हणजे वरदान। आता या वरदानाचे वेगवेगळे प्रकार आहेत। परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद कोणकोणत्या प्रकारचा आहे ते आपण बायबलमध्ये पाहू की पवित्र आत्म्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्या जीवनात कार्य करतो। तो प्रत्येकाला ही दाने वाटून देतो आणि प्रत्येकामध्ये ही वेगवेगळी दाने कार्य करत असतात, कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे उत्पन्न निर्माण होणारी दाने आहेत आणि ती वेगवेगळ्या प्रकारची आहेत। प्रथम वचन सांगते आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी प्रत्येकाला होते, म्हणजे अनेक लोकांचं परिवर्तन व्हावं, बदल व्हावं, लोकांचं चांगलं व्हावं म्हणून ते पिता आपल्याला काही प्रकटीकरण देणार। या प्रकटीकरणाच्या द्वारे आपण चांगली कामं करणार, लोकांच्या भल्यासाठी आपण झटू शकणार। तर आता ही पवित्र आत्म्याची वरदाने कशी आहेत पहा। आपण या पवित्र आत्म्याच्या वरदानाविषयी पाहू। पहिल्या वरदानाविषयी पाहताना वचन सांगते एखाद्या आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन। इकडे काय सांगते वचन? ज्ञानाचे वचन। बघा, ज्ञानाचे वचन आणि ज्ञानाचं दान या दोन गोष्टींमध्ये फरक आहे। ज्ञानाचे वचन आणि ज्ञानाचं दान 11 मध्ये आपण पाहतो तिथे पवित्र आत्म्याची दाने आहेत। तर वचन सांगते की मात्र ज्ञानाचे दान आपण त्या 11:2 वचनात पाहतो की स्तुज्ञपणाचा आत्मा, समजपणाचा, सुसंकल्पाचा, सामर्थ्याचा, ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा, ही पवित्र आत्म्याची दाने आहेत। त्या ठिकाणी ज्ञानाचं दान आहे म्हणजे ते दान असे की एखाद्या व्यक्तीला तो ज्ञानाचा आत्मा मिळाला म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान असणार, एखादी कला कशी करावी, बुद्धी वाढणार किंवा काही कामं त्याला कठीण, जड, अवघड जाणार नाही तर सोपी बनणार ती कामं करायला। एक ज्ञान त्याच्यामध्ये, एक कला त्याच्यामध्ये त्याला मिळणार। त्या ज्ञानाने तू अनेक युक्ती करू शकणार, काम करू शकणार किंवा कठीण असलेली कामे त्याला सोपी बनणार, अवघड अशक्य असलेली कार्य तू करू शकणार, ज्याला ज्ञानाचं दान म्हणतात। पण ज्ञानाचं वचन हे अलग आहे। बायबल सांगते एखाद्याला ज्ञानाचे वचन मिळते। ज्ञानाचं वचन, ज्ञानाचं दान आणि ज्ञानाचं वचन याच्यात फरक आहे। तर ज्ञानाचं वचन म्हणजे काय? ज्ञानाचं वचन म्हणजे त्या व्यक्तीमध्ये असं ज्ञान कार्य करणार की त्या व्यक्तीला पुढे घडणाऱ्या गोष्टी कळणार। कला, बुद्धी म्हणजे त्या व्यक्तीच्यातून घडणाऱ्या कला, त्या व्यक्तीच्यातून घडणारी काही अवघड कामं, ही दान आहे।
पण मात्र ज्ञानाचं वचन म्हणजे पुढे काय घडणार आहे समजणं, ज्याला ज्ञानाचं वचन म्हणतात. म्हणजे जसं की सोप्या भाषेत पाहिलं तर भविष्यात काय घडणार आहे हे कळणं म्हणजे ज्ञानाचं वचन, की भविष्यात काय घडणार ज्याला ज्ञानाचं वचन मिळतात. जसं की उदाहरणार्थ बायबल काय सांगते पहा, लूक 22:21-34 वचन. प्रभूने पेत्राला म्हटले की तुम्हाला सैतानाने तुमची मागणी केलेली आहे आणि तू वल्लास म्हणजे आपल्या भावाला स्थिर कर. त्या पेत्र प्रभूला म्हणतो, तर प्रभूने म्हटलं की तुम्हाला नाकारणार आहेस. पेत्र म्हणतो, प्रभूजी मी आपल्याबरोबर मरायलाच देखील तयार आहे. तेव्हा प्रभूने म्हटलं की आज कोंबडा आरवण्यापूर्वी म्हणजे सकाळ होण्याच्या अगोदर तू 3 वेळा मला नाकारशील. कोंबडा आरवण्यापूर्वी सकाळ होण्याच्या अगोदरच तुम्हाला आज रात्री 3 वेळा नाकारशील. म्हणजे आज रात्री काय होणार, भविष्यात काय होणार हे प्रभू त्या पेत्राला सांगतो. आणि पेत्र जोरदारपणे प्रभूला काय म्हणतो, मी आपल्या बरोबर तुरुंगात मरायला देखील तयार आहे. आणि प्रभू म्हणतो ना करणार. आणि प्रभूने म्हटल्याप्रमाणे खरोखर या पेत्राने प्रभूला 3 वेळा नाकारलं. शापोचन करू देऊन शब्द होऊन पेत्राने प्रभू येशूला 3 वेळा नाकारलं. प्रभूने भविष्यवाणी केली होती, तू 3 वेळा मला नाकारशील. आणि खरोखर पेत्राने 3 वेळा प्रभूला नाकारलं. याला ज्ञानाचे वचन म्हणतात. पुढे घडणाऱ्या गोष्टी कळणं. जसं योहान 16:13, तो सत्याचा आत्मा येईल, तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल आणि तो पुढे घडणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. हा पवित्र आत्मा म्हणजे ज्ञानाचं वचन पुढे घडणाऱ्या गोष्टी आपल्याला कळवेल की भविष्यात काय घडणार आहे. अनेक वेळा भविष्यवाणी केल्या जातात की पुढे असं होणार आहे. आपण प्रगटीकरण हे पुस्तक पाहतो ज्याच्यामध्ये 22 अध्याय. प्रगटीकरण हे पुस्तक भविष्यात काय काय होणार, काय काय घडणार या संबंधाने लिहिलेलं पुस्तक आहे. आणि त्याच्यातल्या गोष्टी हल्ली घडायलाही लागलेल्या आहेत, होती आहेत आणि पुढे घडतही राहणार आहेत. भविष्यकालाचं पुस्तक लिहिलं गेलं प्रगटीकरण हे पुस्तक आणि त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी हल्ली घडते. अनेक संदेश ठेवून गेले प्रभूचे सेवक ज्याने भविष्यवाणी केल्या आणि त्या भविष्यवाणी अशा होत्या की पुढे काय काय घडणार आहे आणि त्या संबंधाने अनेक गोष्टी घडल्या सुद्धा गेल्या, ज्याला ज्ञानाचं वचन म्हणतात. भविष्यात पुढे घडणाऱ्या गोष्टीविषयी अगोदर सांगून ठेवणे किंवा अगोदर कळणे याला ज्ञानाचं वचन म्हणतात. दुसरं विद्येचं वचन. विद्येचे वचन म्हणजे भूतकाळात काय घडून गेले, वर्तमान काळात काय घडत आहे याला विद्येचे वचन म्हणतात. विद्येचे वचन म्हणजे की आता काय या व्यक्तीच्या जीवनात भूतकाळात काय घडले, आता काय घडत आहे. जसं की बघा वचन काय सांगते, योहान 1:43-51 वचनात. नथनेल वचन काय सांगते पहा त्या ठिकाणी. नथनेल जो प्रभूकडे येत होता तेव्हा प्रभूने म्हटलं, हा खरा कुणी इस्रायली आहे, याच्या काही कपट नाही. त्या नथनेल प्रभूला म्हणतो, आपल्याला माझी ओळख कुठून. प्रभू त्याचं वर्तमान काळ आणि भूतकाळ सांगत. प्रभू म्हणतो की मात्र तुला फिलिपाने बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिलं. आता नथनेल मध्ये कपट नाही. वर्तमान, भूतकाळ, नथनेल कुठे होता, नथनेल कुठून आला हे प्रभू नथनेलला सांगत. याला विद्येचे वचन म्हणतात. भूतकाळात घडलेलं आणि वर्तमान काळात घडणाऱ्या गोष्टी समजणं, ओळखणं, कळणं म्हणजे विद्येचे वचन. आणि प्रभूने नथनेलच्या बाबतीत या सर्व गोष्टी मात्र सांगितल्या. विद्येच्या वचनाच्या द्वारे पुढे घडणाऱ्या गोष्टी आणि घटना आपल्याला कळायला आणि आपल्याला समजायला सुरुवात होणार. पुढे काय काय घडणार आहे त्या गोष्टी मात्र आपल्याला कळणार. विद्येच्या वचनाद्वारे काय घडून गेले ते आपल्याला कळणार आणि ज्ञानाच्या वचनाने पुढे काय घडणार आहे ते आपल्याला कळणार. अनेक वेळा बघा ब्रदर काही व्यक्तीच्या बाबतीत सांगतात की मात्र कोणी काही खाऊन आले, कोणाच्या घरी असं प्रकरण झालेले आहे
किंवा एखादी व्यक्तीच्या जीवनात तुझ्या जीवनात असं घडलेलं आहे किंवा आपलं असं चाललेलं आहे, मग हे कसं कळते? विद्येच्या वचनाच्या द्वारे. तो कुठून आला, त्याच्या जीवनात काय होतं, आता काय आहे, हे विद्येचं वचन ओळखणार. भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि ज्ञानाचं वचन भविष्यकाळ ओळखते. आपल्यामध्ये विद्येची वचने, ज्ञानाची वचने असणार तर आपल्याला सुद्धा भविष्य, वर्तमान आणि भूतकाळ या गोष्टी कळू शकणार, आपल्याला समजू शकणार, आपण ओळखू शकणार. विद्येच्या वचनाद्वारे म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला सर्व गोष्टी ओळखून समजून देणार. याबाबतीत सांगायला भरपूर आहे, परंतु वेळ कमी आहे म्हणून आपण थोडक्यातच पाहतो. पुढे वाचन सांगते, एखाद्याला या आत्म्यामध्ये विश्वास. आता वचन वेगळे, आता आपण वचन पाहिलं ज्ञानाचं आणि विद्येचं, तर आता आपण पाहू आत्म्यात विश्वास. एखाद्याला त्या आत्म्यात विश्वास, आत्म्यामध्ये असलेला विश्वास किंवा त्या आत्म्याने प्रगट होणारा विश्वास. म्हणजे एखाद्यामध्ये पवित्र आत्मा असं कार्य करतो की त्या व्यक्तीमध्ये दृढ विश्वास असतो. हे एक पवित्र आत्म्याचं दान आहे. विश्वास सुद्धा एक दान आहे आणि हा विश्वास तात्पुरता, थोड्यापुरता टिकणारा विश्वास नाही, भक्कम मजबूत. तो कसा का? म्हणजे एखाद्या व्यक्तीवर किती संकट आले, छळ झाला, अपमान झाला, बदनाम झाले, लोक बोलते, त्रास देते, आणि काही घेऊन तरी ती व्यक्ती डळमळणार नाही. तरी ती व्यक्ती प्रभू येशू मध्ये टिकून राहणार, कुरकुर करणार नाही, देवाला कधी दोष लावणार नाही. प्रभू मी तुझं काम करतो ना, मी तुझी सेवा करतो, प्रार्थनेत आहे, कार्यात आहे, मग माझ्या जीवनात संकट कशाला, असं पण तो बोलणार नाही. प्रभूला तो कधी दोष लावणार नाही. संकट, दुःख, समस्या काही आल्या तरी तो आणखी भक्कम बनणार, विश्वासात मजबूत राहून देवाला धन्यवाद देणार. युगाच्या जीवनातलं धन संपत्ती सर्व गेलं, मुलगी मुली सर्व मरण पावले, शरीर रोगी बनलं, बायकोने साथ सोडला, मित्र, नातेवाईक, नोकर चाकर सर्वांनी सोडून दिलं, तरी तो विश्वासात मजबूत राहील. हे विश्वासाचं दान आहे. काही घेऊन किती संकट आहे, किती अडथळे आहेत, पण ती व्यक्ती मजबूत राहणार प्रभू येशू मध्ये, ज्याला विश्वासाचा आत्मा म्हणतात. हालेलुया. काय सांगते बायबल? कोरिंथीकर दुसरी पत्र 4:13, जो विश्वासाचा आत्मा, तो आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि आम्ही बोलतो सुद्धा. बोलताय म्हणतो विश्वासाचा आत्मा आमच्यामध्ये आहे आणि तो आत्मा आमच्यामध्ये असल्याने मुले आम्ही धीर धरतो, विश्वास ठेवतो, आम्ही सहन करतो, मी बोलतो सुद्धा. आम्ही डळमळत नाही, आम्ही कमजोर पडत नाही, कारण विश्वासाचा आत्मा आहे आमच्यामध्ये. हा आत्मा म्हणजे विश्वास मजबूत करणारा. काही झालं तरी ती व्यक्ती विश्वासात मजबूतच राहणार. ती व्यक्ती कधी मागे हटणार नाही. किती संकट आली, किती छळ झाला, अपमान झाला, समस्या आल्या, तरी त्या व्यक्तीतलं विश्वासाचं दान खंबीर राहणार. दगडात किती पाणी होता, दगड पाणी शोषून घेत नाही, तसं त्या व्यक्तीचा विश्वास दगडासारखा मजबूत बनतो. लोकांनी किती बोललं, किती त्रास दिला, किती छळ केला, तरी ती व्यक्ती हलणार नाही, टिकून राहणार, मजबूत, स्थिरावणार. त्याला विश्वासाचा दान म्हणजे विश्वासाचा आत्मा म्हणतात. त्यानंतर चौथं, एखाद्याला विश्वास त्या आत्म्यात निरोगी करण्याची कृपादान. आता ही वेगवेगळी कृपादाने, ज्याच्यामध्ये आपल्याला आजारी व्यक्तीची दया येणार, आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणार, त्याच्यासाठी प्रार्थना करणार आणि ती व्यक्ती बरी होईल. एखादी व्यक्ती संकटात, समस्येत, आपण त्यासाठी प्रार्थना करणार आणि मग त्या व्यक्तीच्या संकटाचे, समस्येचे निवारण होणार. एखादी व्यक्ती कर्जामध्ये, निराशेत आहे, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करणार आणि मग त्या व्यक्तीची त्याच्यातून मात्र सुटका होणार. याला निरोगी करण्याची कृपादाने म्हणतात. कृपादाने वेगवेगळ्या प्रकारची दाने, आरोग्य देण्याची वेगवेगळी दाने. मनुष्य फक्त शरीरानेच आजारी असतो असं नाही, मनाने, हृदयाने आजारी सुद्धा असतो मनुष्य. मग इथे मात्र शरीराचेच आजार आहेत असं नाही, अनेक प्रकारचे तणाव आहेत, संकट आहे, समस्या. मग त्यासाठी करण्यात येणारी प्रार्थना आणि ज्या व्यक्तीची प्रभू ही प्रार्थना ऐकतो त्या व्यक्तीमध्ये असलेली कृपादान. मग फक्त डोक्यावरच हात ठेवला पाहिजे असं नाही, तर
वचन काय सांगते, आत्म्या निरोगी करण्याची कृपादान. एखाद्या व्यक्तीला प्रभू अशी कृपादान देतो की तू दुसऱ्या एखाद्या व्यक्तीवर हात ठेवला, आजारी व्यक्तीवर, तर तू बरा होणार. तर एखाद्या व्यक्तीमध्ये अशी कृपादाने असणार की तू शब्द बोलला तरी समोरची व्यक्ती बरी होणार, किंवा अशी कृपादाने असणार की त्या व्यक्तीला स्पर्श केल्याने लोक बरे होणार, किंवा त्या व्यक्तीने दुसऱ्याने स्पर्श केल्यावर बरे होणार, किंवा अशी कृपादाने की मात्र प्रभूचा सेवक लोकांचे आजार बरे व्हावे म्हणून प्रार्थना करतो देवाकडे आणि त्याद्वारे समोरच्या व्यक्तीचा आजार बरा होतो. ही पण असणारी पवित्र आत्म्याची कृपादान आहे. प्रत्येक गोष्टीसाठी हातच ठेवला पाहिजे असं नाही, तर निरनिराळी प्रकारची ही कृपादाने असतात. मग मध्यस्थी प्रार्थनेने, म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये कृपादान आहे ती व्यक्ती दुसऱ्यांसाठी मध्यस्थी करत आहे तरी त्या व्यक्तीला आरोग्य मिळणार. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केल्याने त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करणार, प्रभूकडे विनवणी केल्याने त्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करून बरे करणार. ज्याला ही दानं दिलेली आहे त्या व्यक्तीमधून देव कार्य करणार. म्हणून निरोगी करण्याची वेगवेगळी कृपादाने प्रभू त्या व्यक्तीला देणार. जसं की बघा, प्रेषित 9 32 ते 35 पेत्र लोद या ठिकाणी आला. तिथे एनास नावाचा मनुष्य 8 वर्षापासून पक्षघाताने पीडित होता. पेत्राने त्याला म्हटलं, एनास, येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे, आपले अतुल नीट नेटके कर. तेव्हा एनास बरा झाला आणि मात्र तू बरा झाला, निरोगी झाला. आता या ठिकाणी पेत्र काय म्हणतो, येशू ख्रिस्त तुला बरं करत आहे, अतुल नीट नेटके कर. 8 वर्षापासून अतुलना केला होता पेत्राने बोललं आणि एनास बरा झाला. तू शब्द बोलला, त्याने आज्ञा केली शब्दाने आणि एनास तिकडे बरा होते. वेगवेगळी कृपादान. प्रेषित 28 अध्याय 7 ते 10 पोल. जेव्हा मात्र संत पोल, जेव्हा एका बेटावर 276 लोक पोल वगैरे उतरले होते, मिलिता नावाच्या एका बेटावर तिकडे ते उतरले होते. त्या ठिकाणी मात्र तिथे एक प्रफुल्ल नावाचा एक मनुष्य होता जो त्याचा बाप आव रक्ताने आजारी होता, ताप आव रक्ताने. मात्र पोलाने त्याच्यासाठी प्रार्थना केली, तेव्हा त्या माणसाचा बाप बरा झाला. तेव्हा तिथे अनेक रोगी लोक आले, आजारी लोक आले. पोलाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, हात ठेवले आणि ते लोक बरे झाले. पोलाच्या द्वारे त्या तिकडूनच्या लोकांना आरोग्य मिळाले. म्हणजे आरोग्य देण्याची कृपादाने हात ठेवलं, त्यांच्यासाठी प्रार्थना केली किंवा शब्द बोलला तरी त्यांचे रोग बरे झाले. ही निरोगी करण्याची वेगवेगळ्या प्रकारची कृपादाने जी प्रभू आपल्या लोकांना देतो. म्हणजे त्या प्रभूच्या व्यक्तीने हात ठेवला, शब्द जरी बोलला किंवा त्यांनी प्रार्थना जरी केली, मध्यस्थी जरी केली, आज्ञा केली, तरी लोक समोरच्या व्यक्तीचे आजार बरे होणार, रोग बरे होणार. फक्त रोगच नाही, समस्या, संकटे, दुःख, निराशा याचे पण निवारण होणार. ही दुःख संकटे पण दूर होणार. या सर्वातून शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा तणावातून मुक्तता मानवाला मिळणार. म्हणून प्रभू त्याला ती कृपादाने देतो, निरोगी करण्याची कृपादाने. मग त्या व्यक्तीच्या द्वारे प्रभू कार्य करायला सुरुवात करीतो. हालेलुया. तर एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला अद्भुत चमत्कार, अद्भुत कार्य करण्याची शक्ती. आता इकडे आले शक्ती, ताकद, बळ, सामर्थ्य. तर प्रभू एखाद्याला असं सामर्थ्य देतो, अशी शक्ती देतो. अगोदर आपण ज्ञानाचे, विद्येचे वचन पाहिलं, नंतर आपण आत्म्यात विश्वास पाहिला, नंतर आपण कृपा दाने पाहिले. आता आपण शक्ती पाहू की एखाद्याला या आत्म्यामध्ये शक्ती मिळते. ही वेगवेगळ्या प्रकारची एक शक्ती असते. शक्ती म्हटलं तर सामर्थ्य. प्रेषित 1:8 पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, बळ मिळेल, ताकद, शक्ती. ही शक्ती कोणकोणत्या प्रकारची असेल बघा. तर वचन सांगते एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, ताकद. म्हणजे अद्भुत एखादं निराळी गोष्टी घडली जरा, चमत्कार, अशी शक्ती जी अनेकावर विजय मिळवणार, अनेक गोष्टीवर विजय मिळवणार, असं बळ मिळेल, ताकद, अद्भुत. आणि ते पण एक अद्भुत जे मात्र आपण विचार करू शकत नाही अशी गोष्ट घडली जाणार. ना औषध पाणी, ना कोणत्या वस्तूने, व्यक्तीने, गोष्टीने, अद्भुत घडणार. अशी अद्भुत कार्य करण्याची शक्ती. तर वचन सांगते प्रेषित 5:15 ते 16 बायबल सांगते सिमोन पेत्राच्या सावलीने लोक बरे व्हायचे. म्हणजे पेत्राची सावली पडली तरी लोकांचे
लोकांचे आजार बरे व्हायचे. अद्भुत. पेत्रामध्ये अशी शक्ती होती, अद्भुत शक्ती, की त्याची सावली जरी पडली तरी आजारी लोक बरे व्हायचे. म्हणून लोक दुखणेकरांना खाटेसो उचलून घेऊन यायचे, पेत्राची सावली पडावी म्हणून. कारण सावली पडली तरी लोकांचे रोग बरे व्हायचे. म्हणजे पेत्रामध्ये ही अद्भुत शक्ती होती. पुढे बायबल सांगते प्रेषित 19:11-12 संत पोलाच्या अंगावरून रुमाल किंवा फटकी उतरवून रोगी लोकांच्या अंगावर टाकल्यावर रोगी लोकांचे आजार बरे व्हायचे आणि दुष्ट आत्म्याने पिळलेले लोक मुक्त व्हायचे. अद्भुत शक्ती. पोलाच्या अंगावरून रुमाल फटकी उतरवून आजारी लोक टाकल्यावर आजारी लोक बरे व्हायचे, दुष्ट आत्मा निघून जायचे. अद्भुत शक्ती, अद्भुत चमत्कार ज्याचा आपण विचार करू शकत नाही. एखादी अलौकिक घडणारी गोष्ट. पुढे वचन सांगते प्रेषितांची कृत्य 14:3 पौल आणि बर्नबा यांच्याद्वारे प्रभूने इकुनियामध्ये चिन्हे व अद्भुत कृत्य होऊ दिली. पौल आणि बर्नबा यांच्याद्वारे प्रभूने इकुनिया या ठिकाणी अद्भुत कृत्य आणि चिन्ह होऊ दिली. म्हणजे तिथे भरपूर अद्भुत गोष्टी घडल्या गेल्या. अद्भुत गोष्टी ज्या वस्तूने किंवा इतर गोष्टीने बनत नाही, अद्भुत जिकडे परमेश्वर काम करतो. पुढे बायबल सांगते कोरिंथीकरात 2 पत्र 12:12 प्रेषितांनी चिन्ह, अद्भुते व महत्कृत्य लोकांमध्ये केले. म्हणजे प्रभूच्या प्रेषितांच्या द्वारे लोकांमध्ये अद्भुते आणि महत्कृत्य घडली गेली. भरपूर अद्भुत कृत्य घडायचे. अद्भुत कृती म्हणजे एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. म्हणजे प्रेषितांमध्ये फक्त पेत्र पोलामध्येच नाही, सर्व प्रेषितांमध्ये अशी एक शक्ती होती, अद्भुत कार्य करण्याची शक्ती, ज्याच्याने अद्भुत गोष्टी घडल्या जायच्या, अद्भुत गोष्टी व्हायच्या आणि त्याद्वारे लोकांमध्ये चिन्ह आणि चमत्कार घडायचे. प्रेषित 9 36-43 कविता उर्फ दुर्कस जी मरण पावली होती, ज्या पेत्राला बोलवणे पाठवले आणि पेत्र तिथे आला आणि पेत्राने प्रार्थना करून तबितीला म्हटले तबिते उठ, तेव्हा ती मरण पावलेली तबिता जिवंत झाली आणि पेत्राने तिला सर्व लोकांपुढे जिवंत उभे केले. ही अद्भुत शक्ती. मेलेल्या माणसाला कोणी उठवू शकत नाही, मेलेल्या माणसाला कोणी जिवंत करू शकत नाही, परंतु ही शक्ती एक अद्भुत शक्ती आहे, मेलेल्या माणसाला जिवंत करणे. जी शक्ती प्रभू आपल्या सेवकांना देतो. पेत्राने म्हटल्याप्रमाणे जी तबिता मरण पावली होती, जिला अंगुल गुरुवाच्या खोलीत ठेवले होते, अर्थात तिची तयारी, तिची सोय झाली होती पुरण्याची, म्हणजे तिला आता पुरायचं. पण पेत्राने प्रार्थना केली आणि तबिता जिवंत झाली. प्रेषितांची कृती 20:7-12 इत्युक्य नावाचा तरुण पुरुष खिडकीतून खाली पडला, मेलेला हाती लागला. पेत्राने त्याला कवटाळलं आणि त्याच्यावर पांघर घातली. इतक्यात इत्युक्य नावाचा मनुष्य जिवंत झाला. बघा, इत्युक्य नावाचा मनुष्य 3ऱ्या माळावरून खाली पडला आणि मेलेला हाती लागला. पोलाने कवटाळलं, पांघर घातली आणि जिवंत झाला. ही अद्भुत शक्ती, अद्भुत कार्य करण्याची शक्ती, अद्भुत चमत्कार करण्याची शक्ती जी प्रभू आपल्या सेवकांना, आपल्या धार्मिक लोकांना देतो. मग त्यांच्याद्वारे अद्भुत चमत्कार, अद्भुत कार्य घडले जाणार. हालेलुया. पुढे आपण पाहू एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. एक असं सामर्थ्य मिळते, असं बल मिळते की ती व्यक्ती संदेश देते. मग भविष्यवाणी करणं, संदेश देणं, प्रसार करणं, सुवार्तेची घोषणा करणं. आणि ही शक्ती त्याला अशी प्राप्त होते की त्या शक्तीच्या द्वारे तू लोकांना घाबरणार नाही, तू लोकांना भिणार नाही. त्या शक्तीद्वारे तो लोकांमध्ये जाऊन प्रभूची स्वार्थ घोषित करणार. एक शक्ती आहे, संदेश देण्यासाठी एक शक्ती, एक बल, एक सामर्थ्य मिळते परमेश्वराकडून. तर विचार करा, 4 चौकात उभं राहून बोलायचं तर पहिली गोष्ट माणसाला लाज आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीती वाटते. लाज आणि भीती. पण संदेश देण्याची शक्ती जेव्हा माणसाला मिळते, जेव्हा देवाकडून त्याला शक्ती मिळते, तेव्हा त्या व्यक्तीला ना लाज वाटत ना भीती वाटत, कारण त्याला ताकद मिळते, शक्ती मिळते, बळ. आणि त्यामुळे तो मनुष्य 4 चौकामध्ये उभा राहून मात्र प्रभूचा संदेश देऊ शकतो. ही एक शक्ती आहे, एक बल आहे संदेश देण्याचं. हालेलुया. म्हणून वचन काय सांगते पहा, कोरिंथीकरास पहिले पत्र 14:39 बंधुजनो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा.
संधी देण्याची उत्कंठा बाळगा. आपल्यामध्ये उत्कंठा असली पाहिजे प्रभूची सुवार्ता गाजविण्यासाठी, प्रवचन देण्यासाठी, प्रभू येशूविषयी इतरांना सांगण्याविषयी उत्कंठा पाहिजे. जो मिळेल त्याला प्रभूची सुवार्ता आपण दिली पाहिजे. ही उत्कंठा आपल्यामध्ये असली पाहिजे. कलकरास पहिले पत्र 14 ते 24 ते 25. कारण बायबल सांगते तुम्ही संधी देत असताना एखादा अनोळखी व्यक्ती, विश्वास न ठेवणारा व्यक्ती आत आला आणि तुम्ही प्रभूविषयी सुवार्ता गाजविता, सुवार्ता देता, तर तुम्ही सुवार्ता देत असल्याने तो व्यक्ती, विश्वास न ठेवणारा व्यक्ती सुवार्ता ऐकेल, वचन ऐकेल, त्याचं परिवर्तन होईल, त्याचं जीवन बदलून जाईल आणि तो दंडवत घालून वंदन करेल आणि तो सांगेल की खरोखर या व्यक्तीमध्ये देवाचं वास्तव्य आहे म्हणून. म्हणजे संदेशाच्या दानाने, प्रवचनाच्या दानाने, सुवार्तेच्या घोषणेने अनेक लोकांचं परिवर्तन होईल. त्यांना प्रभू येशूचं सत्य कळेल. ते प्रभू येशूला पाहतील आणि म्हणतील की खरोखर या ठिकाणी प्रभू येशूची उपस्थिती आहे. इतकं सुंदर दान आहे प्रवचनाचं, संदेशाचं दान. कारण बायबल सांगते पेत्राचे दुसरे पत्र 1:20-21 संदेश हा मनुष्याच्या प्रेरणेने नाही, मनुष्याच्या मनातला नाही, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे आलेला नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आलेला संदेश प्रभूच्या सेवकाने सांगितलेला आहे. संदेश माणसाच्या कल्पनेने, मनाने नाही, तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने येतो आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आलेला संदेश मात्र देवाचा सेवक सांगतो. त्यामुळे लोकांचं परिवर्तन होतं. प्रेषित 21:8-9 फिलिपाला 4 अविवाहित मुली होत्या. त्या मुलींचं लग्न झालं नव्हतं. 4 त्याला मुली होत्या आणि 4 मुली ईश्वरी संदेश द्यायच्या. 4 मुली प्रवचन द्यायच्या. 4 मुली मात्र सुवार्तेच्या घोषणा करायच्या. या फिलिपाच्या मुली प्रभूचं काम करत होत्या. हालेलुया. पुढे एखाद्याला आत्मिक ओळखण्याची शक्ती. एखाद्याला आत्मी म्हणजे समोरच्या व्यक्तीमध्ये कोणता आत्मा आहे? पवित्र आत्मा आहे किंवा दुष्ट आत्मा आहे? दुष्ट आत्मा कोणत्या प्रकारचा आहे? खोटे बोलण्याचा, चोरी करण्याचा, मोहाचा, वासनेचा, कोणता आत्मा समोरच्या व्यक्तीमध्ये हे कळणं, आत्मी ओळखण्याची ताकद, एक सामर्थ्य, एक शक्ती मिळणार. वचन संदेश योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4:6 प्रत्येक आत्म्याचा विश्वास धरू नका. ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची तुम्ही पारख करा, कारण पुष्कळ खोटे संदेश उठलेले आहेत. बायबल सांगते की त्या आत्म्याची तुम्ही पारख करा. मग आपण कसं ओळखणार? तर एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती असते त्याद्वारे. ज्या व्यक्तीमध्ये आत्मे ओळखण्याची शक्ती आहे त्याला कळणार हा तोंडाने वेगळं बोलतो पण याच्या मनात मात्र वेगळं चाललंय, त्याचा दृष्टिकोन वेगळे, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आत्मा हे ज्याला हे दान आहे त्याच माणसाला ती ओळखता येऊ शकणार. जी व्यक्ती तुम्हाला देवापासून दूर करते, प्रार्थनेच्या विरुद्ध सांगते, प्रार्थनेला यायला मनाई करते किंवा जागतिक गोष्टीकडे तुम्हाला ओढून नेते, त्या व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा आहे हे आपण ताबडतोब ओळखू शकणार. हे आपल्याला समजू शकते हा मनुष्य मला देवाविरुद्ध, प्रार्थनेविरुद्ध, प्रभूच्या सेवकाविरुद्ध भडकवण्याचं काम करतो. म्हणजे या व्यक्तीमध्ये पवित्र आत्मा नाही, या व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा आहे. म्हणून ही व्यक्ती मात्र विरुद्ध बोलत आहे ही आपण सहज ओळखू शकणार. पण अनेक लोक असे आहेत जे मात्र तोंडावर वेगळं आणि मनात वेगळं असतं, जे गोड बोलून आपल्याला परमेश्वरापासून दूर करतात. तर असे आत्मे आपल्याला ओळखता आले पाहिजे की ती व्यक्ती मला मात्र परमेश्वरापासून दूर तर नाही करत, मला पापाकडे, वाईटाकडे तर नाही बोलवत. म्हणून आपल्याला अशा गोष्टी सुद्धा ओळखता आल्या पाहिजे. कारण तिथाला पत्र 1:10-16 भरपूर चुकीचे शिक्षण देणारे लोक तुमच्यामध्ये येऊन शिरलेले आहेत आणि कित्येक लोक मात्र विश्वासाचा नाश करत आहेत. म्हणजे जे विश्वासू लोक आहेत त्यांचा पण नाश करत आहे, त्यांना पण देवापासून दूर करत आहे. पुष्कळ चुकीचे लोक येऊन चुकीचं शिक्षण देत आहे, ज्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करत आहे अशी लोक येऊन विश्वासू लोकांना देवापासून दूर करत आहेत. म्हणून सावध राहा. पेत्राचे दुसरे पत्र 2:1-3 खोटे संदेष्टे व खोटे शिक्षक उठलेले आहेत आणि मात्र लोकांना परमेश्वरापासून दूर करत आहेत. तर अशा खोट्या लोकांना ओळखता यावं म्हणून आत्मी ओळखण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला हवी. हालेलुया. पुढे एखाद्याला
विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, एखाद्याला अन्न भाषा, निरनिराळ्या भाषा, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती मिळते. वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती पवित्र आत्मा ताकद देतो, ज्याद्वारे आपण अनेक भाषा बोलणार. अनेक प्रभूचे सेवक आहे, शिकलेले नाही, काही काही लिहिता वाचता येत नाही, पण पवित्र आत्मेने त्यांना शिकवलेलं आहे. अनेक भाषा बोलणे, भाषांचा अर्थ काढणे. पवित्र आत्माला की तू सर्व शिकवतो, अनेक भाषा शिकवतो. प्रभूच्या प्रेषिताने पोलाने अनेक ठिकाणी जाऊन सुवार्तेची घोषणा केली भाषांच्या मदतीने. पवित्र आत्मेने त्याने भाषा शिकवल्या. प्रेषित 2:1-13 प्रेषितांवर पवित्र आत्मा उतरला तेव्हा ते अनेक भाषांमध्ये देवाची स्तुती करू लागले. पुढे काय झालं असेल, पुढे या लोकांनी भाषांचा उपयोग करून अनेक ठिकाणी जाऊन अनेक लोकांना सुवार्तेची घोषणा केली, त्यांच्या भाषेत बोलून. त्याद्वारे त्या लोकांची मने परिवर्तन केली आणि त्याला प्रभूची ओळख पटवून दिली. अनेक प्रकारची भाषा बोलण्याची शक्ती पवित्र आत्मा आल्यानंतर आपल्याला अनेक भाषा बोलता येणार. कारण पहिले पत्र 12:28 भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले. अनेक लोकांची अशी नेमणूक केली, भिन्न भिन्न भाषा बोलणारे. तर मात्र पुढे वचन संधी पहिले पत्र 14:39 निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्यास मनाई करू नका. पहिले पत्र 14 त्याच्यामध्ये 18 वचन मी अनेक भाषा बोलतो तरी मात्र लोकांना 10,000 शब्द बोलण्यापेक्षा 5 शब्द समजून उमजून बोलणं मला आवडते म्हणून पोल म्हणतो तुमच्यापेक्षा मी जास्त भाषा बोलतो, मला भरपूर भाषा येतात, पण 10,000 शब्द बोलण्यापेक्षा 5 शब्द समजून उमजून बोलणं मला जास्त आवडतं. बघा मी 2, 4, 10 तास बोलेन, प्रवचन देईन, पण तुम्हाला काही कळणार नाही, डोक्याच्या वरून जाईल, तर त्याचा काही फायदा नाही. मी 10 तास 12 तास बोलली तरी, पण इथं अर्धा पाऊण 1 तास व्यवस्थित बोलली, समजावून तुम्हाला सांगितलं तर नक्की तुमच्या डोक्यात जाईल. अगदी 10 मिनिटं 5 मिनिटं जरी बोलली तरी डोक्यात जाईल, तुमच्या व्यवस्थित समजून सांगितलं तर. पण तुम्ही बोलत जाते, मग किती तास बोलो, पण लोकांच्या डोक्यात काही शिरत नाही तर त्याचा काही फायदा नाही. हालेलुया. म्हणून समजून उमजून बोलणं फार महत्वाचं आहे. पुढे म्हणजे संते पहिले पत्र 14:2 भाषा बोलणारा देवाबरोबर बोलतो. आता इकडे भाषा म्हणजे काय, आपण ज्या वेळेला पश्चाताप करतो किंवा आपण मात्र हिलिंग करतो त्यावेळी आपण अन्न भाषा बोलतो, त्यावेळी आपण देवाशी बोलतो. पण लोकांबरोबर अन्न भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषेत बोलायला लागलं तर त्यांना समजणार नाही. आपल्याला वेडे सांगतील माणसे आणि तो डोकं फिरलेले वेळ लागलेले, तर त्यावेळी त्या भाषांचा उपयोग नाही. समज एखादं भाषांतर करायचंय, एखादं इंग्लिश मध्ये बोलतो तर दुसरं मराठीमध्ये, तर ठीक आहे त्याला समजलंच. पण वेगवेगळ्या भाषा बोलत झाला तर दुसरं लगेच समजणार नाही, ते आपल्याला वेड्यात पडणार. तर या भाषेचा उपयोग कधी करायचा आहे, जेव्हा आपण प्रार्थना करतो, पश्चाताप करतो, आराधना करतो परमेश्वराची, त्यावेळी आपण अनेक भाषा देवाची स्तुती करू शकतो. ही अन्न भाषा बोलून देवाशी आपण बोलू शकतो. भाषा बोलणारा देवाबरोबर बोलतो, कारण देवाने भाषा निर्माण केल्या, सर्व भाषा देवाला समजतात आणि देवाने भाषा निर्माण केलेल्या आहेत, म्हणून भाषा बोलणारा देवाबरोबर बोलतो. हालेलुया, हालेलुया. कारण प्रभूने म्हटलं मार्क 16:17 तुम्ही नवनव्या भाषा बोलतील. प्रभूने प्रेषितांना काय म्हटलं, जा लोकांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि मग ते नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील, कोणताही प्राणघातक पदार्थ जरी त्याने प्याला तरी तो त्यांना मुलीच मानणार नाही. 16:15-18 नवनव्या भाषा, नवीन नवीन वेगवेगळ्या भाषा तुम्ही बोलणार. म्हणजे प्रभू आपल्याला नवीन नवीन भाषा शिकवणार. प्रभूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला, पवित्र आत्म्यात चालणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्याकडून भाषा शिकायची गरजच लागणार नाही. कोणती भाषा शिकायची, पवित्र आत्मा शिकवायला तयार आहे. पण काय तेवढी वेळ पवित्र आत्म्याला देवाला द्यायला तयार आहात का? शिकायला मात्र वेळ काढतील 2, 4 तास 10 तास, पण प्रार्थना करायला तेवढी वेळ काढतात का बघा. प्रार्थना करायला तेवढी मनापासून सुरुवात करा. 1 काय 2 काय 4 काय सर्व भाषा पवित्र आत्मा शिकवेल, नवनव्या त्या भाषा बोलतील. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. एखाद्याला भाषांचा अर्थ म्हणजे एक भाषा बोलतो तो दुसरा त्याचा अर्थ सांगतो. तर पहिले पत्र 14:26 की भाषा बोलणारे असावे आणि भाषांचा अर्थ सांगणारे असावे. तसं भाषांचा अर्थ म्हणजे दानिएल 5 अध्याय
बायबल सांगते की मात्र ज्या वेळेला बेल्शस्सर राजाने परमेश्वर पित्याच्या मंदिरातली पात्रे भांडी आणून द्राक्षरस पिला, त्याने त्याचे सरदार उपपत्नी सर्वांनी आणि मात्र मूर्तीचे स्तवन केले, तेव्हा देव पित्याने बोटी पाठवून भिंतीवर लिखाण केले आणि त्या भिंतीवर एक लेख लिहिला गेला. आणि तो लेख जेव्हा या राजाने पाहिला तेव्हा तो घाबरला, त्याची गुडघे लटपटू लागली, चिंताक्रांत तो झाला. त्याने तांत्रिक मांत्रिक ज्योतिष सर्वांना बोलवलं, सर्व ज्ञानी लोकांना बोलवलं तो लेख वाचायला, लेखाचा अर्थ काढायला. परंतु ना कोणाला लेख वाचता आला, ना त्या लेखाचा कोणाला अर्थ काढता आला, ती भाषा कोणाला समजली नाही. तेव्हा राणी राजाला म्हणते की आपल्याकडे एक मनुष्य आहे दानियल, जो आपल्या बापाच्या उजरात मोठा उद्योग चढला होता, त्याला बोलवा, तो तुम्हाला ही भाषा वाचून आणि अर्थ सांगेल. तेव्हा ताबडतोब दानियलला बोलवण्यात आलं आणि दानियलला म्हटलं, हा जर तू लेख वाचला, अर्थ सांगितला तर मी मोठी इनामे तुला देईन. तेव्हा दानियल म्हणत, तुझी बक्षिसे तुझ्याचकडे ठेव, पण तरी हा लेख तुला मी वाचून दाखवतो आणि याचा अर्थ सांगतो. तू परमेश्वरच्या आज्ञा मोडून परमेश्वरच्या पात्रातून द्राक्षरस पिलेले आणि मूर्तीचे स्तवन केलेले आणि तू परमेश्वर विसरलेले, म्हणून परमेश्वराने बोटी पाठवून हा लेख लिहिलेला आहे. तर हा लेख असं आहे, मने मने टकेल उपारसी. हा लेख या दानियलने वाचून दाखवला. मने मने म्हणजे देवाने तुझ्या राजाचा अंत केलेला आहे, टकेल म्हणजे तुला ताबडीत तोडलेलं आहे आणि तू उन्हावरलेलं आहे. पेरेस के उपारसी म्हणजे तुझं राज्य तुझ्यापासून काढून मेदी आणि पारसी ह्याच दिलेले आहे. आणि खरोखर दानियलने लेख जसा वाचला आणि अर्थ काढला तसंच तसं घडलं गेलं. दानियलला बरोबर लेख वाचताना अर्थ सांगता आला, कारण दानियल पवित्र आत्म्याने परिपूर्ण होता, बुद्धिमान होता, पवित्र आत्मा त्याच्यात कार्य करत होता, म्हणून दानियलला लेख वाचताही आला आणि लेखाचा अर्थही काढता आला. आणि खरोखर देवाने त्याचं राज्य, बेल्शस्सर राजाचं राज्य काढून घेतलं. त्याच रात्री त्याचा वध झाला आणि त्याच्या जागी दारावेश पारसाचा राजा आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे त्याच्यातून राज्य गेलं आणि मेदी आणि पारसी राजांना हे राज्य मिळालं. म्हणजे परमेश्वर पित्याचे नियम मोडणार याचा क्रोध अडकतो. परंतु ही जी भाषा होती ती भाषा फक्त दानियललाच वाचता आली, बाकीच्या नाही. आणि अर्थ पण त्याला काढता आला, कारण तो पवित्र आत्म्याने भरलेला होता. असंच आहे, ज्याच्यामध्ये पवित्र आत्म्याचं दान आहे, म्हणजे भाषा बोलण्याची आणि भाषांचा अर्थ काढण्याची शक्ती. त्याला बोलता पण येणार भाषा आणि भाषा वाचता पण येणार आणि भाषांचा अर्थ पण त्याला सांगता येणार. ही पवित्र आत्म्याची वरदान आहे, जी देवाकडून आपल्याला आशीर्वाद रूपाने देणगी म्हणून मिळते. देवाकडून अनुग्रह रूपाने आपल्याला देणगी मिळते. म्हणजे देव आशीर्वाद म्हणून ही देणगी आपल्याला देतो. आपण देवाचे नियम पाळले, आज्ञा पाळल्या, पापापासून दूर राहिलं, देवाची सेवा केली तर देव खुश होणार आणि मग देव आशीर्वाद म्हणून या देणगी आपल्याला देणार. आणि मग त्याद्वारे आपण आणखी देवाची सेवा करत जाणार, परमेश्वरामध्ये वाढणार, परमेश्वराच्या स्वार्थीची घोषणा आपण करू शकणार. म्हणून ही पवित्र आत्म्याची वरदाने आपल्याला मिळावी. या पवित्र आत्म्याच्या वरदानाने, आशीर्वाद रूप देणगीने आपण भरले जावे. म्हणून आज पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा. पवित्र आत्मा आपल्याला त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या शक्तीने आणि त्याच्या अभिषेकतेने आपल्याला पूर्ण रीतीने भरणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.